कार्यक्रमामध्ये मी ज्योती हातेकर आपणा सर्वांशी संवाद साधणार आहे. तांत्रिक सहाय्य राजेश जाधव यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं, सादर करते सूरज गोळे. निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. हॅलो, आकाशवाणी केंद्राला दादा कोणतं गाणं पाहिलं होळीचं संगीवली. बरं बरं, आपण ते गाणं तर ऐकणार आहोत. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा ना. हे गाणं काय तुम्ही गरम भाऊ काय सांगाल आणखीन? बाकीचं सांगा की काय आमच्या तिथे गुढीपाडवाचा भंडारा असतो होत असतो संजीवर. हा हा हा, बरं बरं बरं. गुढीपाडवा निमित्त भागवत सप्ताह असतो तुमच्या इथे. गजानन महाराजचं मंदिर आहे इथं. बरंच मंदिर आहे पण तशी मोठा भंडारा असतो चांगला. बरं बरं, तुम्हाला ऐकायचं होळी संघ घेऊन. विजय कोरी साडीचे दादा पाठीचं आहे ना. बरं बरं बरं, आणखीन काय सांगाल? बाकी काही आता मित्र गल्ला आहे, मित्राचं नाव ज्याने परत मित्र आहेत. खूप चांगली गोष्ट आहे की तुमच्याजवळ एवढे मित्र आहेत की तुम्हाला असं वाटतं आता किती नावं घेणार आणि किती नाही. हो, मग बाकी त्या बाबतीत तुम्ही भरपूर श्रीमंत आहात. चांगली नाव घेतलं होतं त्या दिवशी त्या अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं. चला, तुम्ही हे जे छानसं गीत सांगितलेलं आहे ते तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी, तुमच्या मित्रमंडळींसाठी आम्ही प्रसारित करतो आहोत. श्रोते हो, याच गीतासाठी आणखी एक कॉल प्राप्त झालेला आहे. तो आधी आपण ऐकूया आणि मग गीताचा आनंद घेऊया. हॅलो, आकाशवाणी संवाद. बरं, संतोष भाऊ बोला, काय म्हणता? बर बर बर, होळीचं सोंग घेऊन याच गीतासाठी आणखी कॉल आलेला आहे. काय सांगा संतोष भाऊ? आधी काय आता शेतीचे काम तर काही नाही चालू आता सध्या. बऱ्याच दिवसापासून फोन केला नाही, लागलाय नाही. आणि आज लागलाय? आज लागला. बरं बरं, काय होळीचं काय नियोजन आहे? होळीचं चांगलं आहे नियोजन समजा आता जरा. तुमच्या भागात कशी होळी साजरी करतात ते सांगा थोडस. आमच्या भागात ते आदिवासी लोक आहेत ना तिकडे, ते साजरी करतात चांगली होळी. बरं, तुम्ही गेला बघायला? हा, एकदम आदिवासी जे लोक याच्यात म्हणजे होळी पुरा मोठा आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि तुम्हाला ते बघायला मिळालंय त्यांच्या इथे जाऊन कसं साजरं करतात? बऱ्याच दिवसापासून मला फोन लागला, तुला तुम्ही म्हणजे चान्स मिळतो. काही दिवस आपल्या जवळ संवाद तयार झाले. तुम्ही हे जे गीत आनंद घेऊया. ठीक आहे मग. हो, नमस्कार.
प्रयत्न करा. आणि आम्ही जे गीत सांगितलेलं आहे, ते करतो. नमस्कार, आकाशवाणी अकोला केंद्र सूरसंवाद कार्यक्रम. नमस्कार ताई, नमस्कार. पांडुरंग मोरे बोलतो. बरं, बोला मोरे, काय म्हणता? मुक्काम पोस्ट वारंगा फाटा तालुका जिल्ह्यावरनं कॉल केलेला आहे. फार छान. बोला बोला, काय सांगाल? कुठलं गाणं ऐकणार आहात? आज गाणं ऐकायचं सिलसिला मधलं. बरं बरं. रंग बरसे बेदे जुनर वाली रंग बरसे होली है. नक्की नक्की तुमच्या पसंतीचं हे गीत आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. आणखीन काय सांगाल? काय नाही, कार्यक्रम मजेदार होतो, तर आम्ही ऐकतो मोबाईल ऍपवर. मोबाईल ऍपचा तुम्ही उपयोग करता आहात? हो ताई. फार छान. तुम्ही गाणं जे सांगितलं सिलसिला चित्रपटातलं ते आता आम्ही प्रसारित करतो आहोत, तुम्ही ऐका. आमचा परिवार आहे, परिवार आमचा. हा हा, सांगा सांगा. वैष्णवी मोरे आहे, कुंडलिक मोरे आहे, अश्विनी मोरे, पांडुरंग मोरे, वारंगा फाटा. आणि आमच्या भाच्याचं लग्न आहे. हा हा हा. 26 मार्चला. अच्छा अच्छा. हो, संतोष मुळे आहे नाव. हो, आणि आमची देऊळगाव साखरशामध्ये बहीण राहते, लक्ष्मी लड्डवळे. आणि पुन्हा शिरपूर जैन मध्ये बहीण राहते, अंबिका विजय मारवाडी. त्यांना पण निरोप जाईन तुमच्या आकाशवाणी आणि भरपूर सगळ्या श्रोत्यांपर्यंत तुम्ही हा तुमचा कॉल पोहोचवणार आहात. आणि आकाशवाणी अकोला केंद्राचा हा जो सूर संवाद फरमाईशी गीतांचा कार्यक्रम आहे, लोकप्रिय कार्यक्रम आहे, तो पण तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवणार. हा जो सूर संवाद फरमाईशी गीतांचा कार्यक्रम आहे, लोकप्रिय कार्यक्रम आहे, तो पण तुम्ही सर्वांपर्यंत हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्राला आपण फोन केलेला आहे. आणि राणा तालुका भोकरदन जिल्हा जालना, तुम्ही विष्णू सरदे बोलतो ताई. बरं बरं, बोला भाऊ. आज एक गीत ऐकायचं तुम्हाला. कुठलं गीत ऐकायला आवडणार आहे? चित्रपट आहे सोनी मैवाल, आणि त्यातलं एक छान असं गीत बा, बोल द मीठे बोल सोनिये. बरं बरं बरं. भेद दिले की खोल सोनिये. फार छान. खूप जुन्या चित्रपटातलं गीत तुम्ही निवडलंय. मोहम्मद रफी यांनी, लता मंगेशकर यांनी गायलं गीत आहे ते. हो 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 हो. आणि फार छान गीत आहे ते. नक्की नक्की. थोडं गाऊन दाखवू का तुम्हाला? हा, चालेल चालेल. बोल दो मीठे बोल सोनिये, भेद दिले के खोल सोनिये. असं गीत वाहता येते. छान 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 गायलं तुम्ही. आम्हाला क्लासिकल जास्त आवडतं, जुनी गाणी आणि क्लासिकल गाणी. हो ना, हो ना, हो ना. फार चांगली गोष्ट आहे. गीतासाठी माझे मित्र होते काही. हो हो, सांगा. मुंडळवरून दीपक जाधव, गंगापूरहून धनंजय वाघ, चिले धारूर बीडीतून सय्यद जलाल भाई, नयनीहून बाळू हिवाळे, राजदीप सरवदे, साहेबराव पाटील, आरिफ शेख. बरं बरं. मित्र परिवार पण भरपूर मोठा आहे आपला. तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्या मित्रमंडळींसाठी आता हे गीत आम्ही प्रसारित करतो आहोत. हा, धन्यवाद. धन्यवाद. कोई बड़ी खराबी तुम दिल में बंद कर लो, दरिया में एक किताबी
बड़ी ये सब हाँ बिल्कुल, थोड़ा नहीं किया गुनगुनाने का मुझे मतलब अलग है, और हमारा थोड़ी जन्म एक वातावरण के लिए हम आकाशवाणी से जुड़े हो। हाँ बिल्कुल मैम, मुझे बहुत ही अच्छा लगता है कि माध्यम जब उसे इस प्रकार रहना चाहिए, सुनने वाले दोस्तों को भी थोड़ा अच्छा लगे और नहीं तो क्या कोई बोल रहा है। हाँ हाँ हाँ, ये बात मतलब जब हम कुछ प्रस्तुत करने जाते हैं तो हमें तो ध्यान रखना है इसको प्रस्तुत है। जिस प्रकार जब हम लोग दिखा पढ़ते हैं तो माँ का थोड़ा हमारा हमको ध्यान भी रखना चाहिए, और हम जब माइक्रोफोन के सामने आते हैं तो बहुत ही अच्छा लगता है उस समय अपने मतलब माइक्रोफोन बोलते हैं तो बड़ी ही शालीनता से अपने शब्दों को भी दोहन हमें करना ही चाहिए। जी, बहुत अच्छी बात कही आपने, बहुत अच्छा लगा संतोष जी आपसे बात करके। और आप ऐसे ही जुड़े रहिएगा, फिर से कॉल कीजिएगा आकाशवाणी अकोला केंद्र को। फिलहाल आपने ये जो गीत बताया है वो हम आपके लिए प्रसारित कर रहे हैं। बिल्कुल मैम, मुझे भी आपसे बात करके बहुत अच्छा लगा, और बहुत बहुत धन्यवाद आपको, बहुत बहुत नमस्कार। नमस्कार, चला धन्यवाद। धन्यवाद मैम। हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र। हाँ मी सुनीता मारुती काळे बोलताय मॅडम। बरं सुनीताताई, तुमचं सूरसंवाद या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतेय। हो, बोला। मला गाणं ऐकायचं होतं मॅडम। हा, कुठलं? प्रेम रोग चित्रपटातील बरं बरं, भवरेने खिलाया फूल फूल को ले गया राजकुवर। छान गीत निवडलं आहे तुम्ही। आणि काय सांगाल आणखीन? काही नाही मॅडम, आता बरं बरं, काय आणखीन तुमच्याकडे? कुठल्या गावाहून बोलता आहात तुम्ही? मी उभेवरून बोलताय मॅडम। बरं, काही नाही मॅडम, आपलं घर हे घरात घरगुती काम आपलं घरगुती काम करणं पण खूप मोठी गोष्ट असते, घर सांभाळणं ही त्याहून मोठी गोष्ट असते, हो ना? त्यामुळे अजिबात असं समजू नका की काही नाही म्हणायचंच नाही, उलट सगळं काही तुम्ही करता आहात। बरोबर आहे ना? घरातली जी स्त्री घरी असते, जी गृहिणी असते, तिचे कायम उत्तर असे असतात की मी काही नाही, मी गृहिणी आहे. गृहिणी असणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, हो ना? त्यामुळे भरपूर माझा मुलगा आहे मॅडम गणेश काळे, त्याला म्हटलं फोन लावून दे, लागला मग फोन। अच्छा, आणि तो तुम्हाला मागून सांगतोय काय बोलायचं? नाही, त्यानं फोन लावून दिला मॅडम। अच्छा अच्छा अच्छा, नाही तुम्हाला मागून कोणीतरी उत्तर सांगताय ना, असं सांगा तसं सांगा। नाही, पहिल्यांदा झाला मॅडम। हा, गंमत आहे ना की आपण मुलांना बोलायला शिकवलं आणि आता मुलं आपल्याला सपोर्ट करतायत, ताई असं बोल तसं सांग। दूरसंवाद हा फोन इन फरमाईशी कार्यक्रम या गीताबरोबरच आपण समाप्त करूया। मी ज्योती हातेकर आपला निरोप घेते आहे। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं राजेश जाधव यांचं, निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं, कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे। ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती।